फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे ना कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशीचं व्लॉग आहे. तुम्ही बघू शकता इथे मी दूध आटवायला घेतलं आहे आणि मस्त आता 20% दूध छान आटलेलंच आहे. अजून थोड्या वेळाला आटवून घेते. त्याआधी तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवलं आणि आता तर काही समजतच नाही ह्या पावसाळा गेला तर का उन्हाळा येत आहे की काय. इतकी गरमी होतं आता आणि इतकं कडक ऊन पडत आहे. बापरे, यावर्षी मोसम काही म्हणजे त्याचं डोकं चालत नाही वाटते वातावरणाचं शायद. तर त्याच्यानंतर तिथे दूध हे करत आहे आणि त्याच्यामध्ये ना विलायची पावडर टाकून दिलं. आता ते आटलं आहे थोडंफार तर, आणि बाकीचे साहित्य टाकते. तर इथे दुपारीच आटवायला घेतलं होतं आणि कोजागिरीच्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे, ज्यांनी माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल, की हे होतेच नाही घरी. त्याच्यामुळे ना त्या दिवशी काय मूडच नव्हता तर मी काय बनवलंच नाही. म्हणून मग आज बनवायला घेतलं होतं. मी म्हटलं वर्षभरातून एकदा कोजागिरी येते तर बनवूनच घेते. आणि आपण कसं मग वर्षभर मी तरी म्हणजे आपण नाही म्हणता येईल, मी तरी असं वर्षभरात कधी असं बासुंदी करत नाही. कोजागिरीला एक निमित्त असते म्हणून. तसं हे कालच करण्याचं काम होतं, पण असो. तर इथे बघू शकता मस्त दूध म्हणजे आटलं आहे थोडंफार. तर त्याच्यामध्ये विलायची आणि केसर टाकून दिलं मी आणि याला आता छान असं उकळवून घेते आणखी. आणि जे कढईला असं साईडनी लागते ना पूर्ण त्याची जी साय असते. तर इथे तुम्ही बघू शकता हे ऑनलाईन मागवलं होतं मी, हे कसं गाजर आलं आहे बघा. मला बघून तर हसायला झालं, असं वाटते कोणाच्या तरी पायच आहे. वेस्ट गेलं हे आता, कारण आमच्याकडे म्हणतात की असं जोडलेलं असलं तर खायचं नाही. असो, आता हे वेस्ट. त्याच्यासोबत इथे वरण होता आणि इकडे आपली बासुंदी रेडी होत आली आहे आता. बघू शकता किती छान दिसत आहे. त्याच्यानंतर दुपारी शूट केलं तेवढंच आणि मग ना मी ते बासुंदी आटवताच मला पूर्ण असं हे झालं होतं, म्हणजे त्रास होऊन गेला होता. तर मग मी काही शूट नाही केलं, डायरेक्ट तुम्हाला आता संध्याकाळी भेटते. आज मी मस्त असा व्हेज पुलाव करणार होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करून घेते. तर इथे आज बासुंदी होती, त्याच्यामुळे मग विचार केला की पुलाव आणि कढी करून घेते, कारण दही होतं आणि या फ्रीजचं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे आमच्या. तर त्याच्यातनं बर्फ बनायला लागते सगळ्या वस्तू. त्याच्यामुळे मग विचार केला की दही खराब होण्याआधी बनवून घेते. तर इथे छान सगळं म्हणजे जे पुलावला साहित्य लागते ते सगळे माझ्याकडे होते, त्याच्यामुळे बनवून घेते म्हटलं. तर इथे ना काय केलं मी, कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा, जिरा, हिंग आणि तेजपान छान फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर जेवढ्या भाज्या कट केल्या होत्या ना, गाजर, फुलगोबी, आलू, वाटाण्याचे दाणे, पोपटीचे दाणे, असे सगळे जे कट केले होते ते टाकून दिलं. त्यासोबत कढीपत्ता पण टाकला आणि त्याला आता छान शिजवत आहे. जोपर्यंत तिकडे भाज्या शिजत आहे तोपर्यंत विचार केला इकडे तांदूळ पण धुवून घेते. तर आज मी बासमती राईसपासून बनवणार आहे पुलाव. छान वाटते कधी कधी अधेमध्ये खायला, नाहीतर मी तर नॉर्मल जे तांदूळ खातो आम्ही त्याचं पण बनवून घेते, असं काय नाही. मग इकडे ना तांदूळ पण धुवून ठेवून दिले एका साईडला, तोपर्यंत तिकडे भाज्या पण आपल्या छान फ्राय होत आहे. आणि मी असं कांद्यासोबतच सगळ्या भाज्या टाकून, म्हणजे कांदा होईपर्यंत भाज्या पण थोड्या वेळात फ्राय करून घेते. आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली होती. त्यानंतर इथे मी ना पटपट आता टोमॅटो कट करत होती आणि इथे मी बाहेर काय बघत होते माहिती आहे का, बाहेर ना तिथे आमच्या समोरच्या बिल्डिंगला एका घरी ना जुळे मुलं आहे, म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे. तर त्यांचीच मस्ती बघत होती. ते ना खिडकीमध्ये खेळत होते. बापरे, एवढी मस्ती करत होते दोघंचे दोघंही सोबत. मी तेव्हा विचार केला की सिंगल असते तरी आपल्याला एवढं अवघड जाते, ते डबलचं कसं होत असेल. पण त्यांच्याकडे आहे कोणीतरी सांभाळायला. तर तेच तिथे बघणं चालू होतं आणि सोबत टोमॅटो पण कट करून झालं. मग इथे आपल्या भाज्या पण छान शिजल्या होत्या. मग इथे जे टमाटर कट केलं होतं ते पण टाकून दिलं आणि आता त्याला याच्यासोबत छान मिक्स करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे मसाले आहेत ते टाकायचे आहे. तर मी खडे मसाल्यांचा यूज नाही करत. इथे आता हे झालं होतं शिजवून, तर हळद, तिखट, धने जिरे पावडर आणि जे गरम मसाला असते ना ते टाकते मी.
आणि मग चवीपुरतं मीठ टाकलं आणि मग आता हे भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घेते आणि मिक्स करून मग ना याला झाकून एक वाफ काढून घेणार आहे. म्हणजे छान मसाला आपला रेडी होऊन जाते. आणि तिकडे तांदूळ तर धुतलेच होते. मग हा छान असा मसाला रेडी झाला होता. म्हणजे तांदूळ धुवून ठेवले होते ते टाकून दिले. त्याला पण या मसाल्यामध्ये छान मिक्स करते. आणि मी पुलाव करताना ना तांदूळच्या डबल भाज्या यूज करते. मला म्हणजे असं नुसतं भात भात खायला आवडत नाही, ते भाज्या पण पाहिजे. असं म्हणजे प्रत्येक घासाला छान भाजी आली पाहिजे असं असते. त्याच्यामुळे तर इथे बघू शकता छान मिक्स केलं आणि बघतानीच किती छान वाटत आहे ना. आणि झाला पण खूप छान होता. त्याच्यानंतर इथे ना कोथिंबीर पण टाकून दिलं कट करून भातामध्येच. आणि त्याला मिक्स करून आता आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे. तर हवं असेल तर गरम पाणी पण टाकू शकता. मी तर नॉर्मल जे पाणी असते तेच टाकलं होतं, थंडवालं. आणि मी हे ना थोडंसं असं मला मोकळं नाही करायचं होतं, थोडंसं म्हणजे सॉफ्टच भात करायचं होतं. त्याच्यामुळे मी पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त टाकली. आता याला उकडी येऊ देते. तोपर्यंत मला दुसऱ्या साईडला कढी पण करायची होती. तर म्हटलं याला एकदा मिक्स करून घेते छान आणि मग कढीची तयारी करते. कारण एक साईडची गॅस रिकामी होती, तर म्हणजे दोन्ही सोबत सोबत होऊन जाईल. तर इथे पुलाव बनला आणि कढी नाही बनेल असं आमच्याकडे होऊ शकत नाही. ते कॉम्बिनेशनच आहे पुलाव कढीचं. मग इथे ना दही होतं, त्याच्यामध्ये बेसन, हळद आणि मीठ टाकून दिलं आणि त्याला आता छान असं मस्त फेटून घेणार आहे. तर मी अशीच कढी बनवते नेहमी. तुम्ही कशी बनवता तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि पातळ कढी करतो आम्ही, अशी गाढी कढी नाही करत. त्याच्यामुळे इथे बघू शकता छान असं फेटून घेतलं. मस्त सगळं असं त्याच्यामध्ये ना गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, एकदम असं छान स्मूथ असं बनलं पाहिजे ते. तर इथे छान फेटून झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आणखी याला फेटून घेते. आणि कढीला लागणारं साहित्य पण तिकडे मी रेडी करून ठेवलं आहे. मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर ठेवलं थोडं त्याच्यासाठी. तर इथे आता हे आपलं बॅटर जे आहे रेडी झालं. आणि मग येता दुसऱ्या साईडला ना कढई ठेवते. कारण आज सकाळी थोडंसं काहीतरी तळलं होतं मी, तर त्याची कढई होती. तर म्हटलं तिच्यातच यूज करून घेते. थोडंसं अगदी कढी एवढं तेल होतं त्याच्यात. तर तेच आता इथे गरम करायला ठेवलं. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा, कढीपत्ता आणि मिरची टाकणार आहे हिरवी. आणि त्याला छान असं कडक फोडणी तयार करून घेणार आहे. कारण कढीला कशी अशी थोडी छान कडक फोडणी बसली तेव्हाच कढी छान वाटते. तर इथे ना हे सगळं टाकून झाकून ठेवून देणार आहे. आणि जोपर्यंत आपली कढी होते तोपर्यंत ना इकडे आपलं भाताला पण उकडी यायला लागली आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान आता उकडी आली की याला एकदा अजून मिक्स करून घ्यायचं भाताला. आणि मग ना लो टू मिडियम फ्लेमवर याचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. मग पाणी आटलं की त्याच्यानंतर एकदा मिक्स करून झाकून याला छान म्हणजे वाफ काढून घ्यायची 2-4 मिनटं. म्हणजे आपला मग भात बनवून रेडी होऊन जाते. आणि इकडे ना मी हे कढीचंच टाकलं होतं, तर ते सगळं तेल असं उडते कढीपत्ता टाकल्यामुळे, म्हणून मी झाकून ठेवलं होतं 2 मिनटं. आणि त्याला असं थोडंसं हलवून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता जे बॅटर बनवलं होतं ते टाकून देते. तर ह्या बॅटरमध्येच मी कढी म्हणजे सांबार पण टाकून दिला होता. आणि आता इथे बघू शकता आपली कढी छानपैकी आता इथे बॅटर आपलं झालं आहे टाकून. आणि पाणी टाकते आणखी, कारण गाढं वाटत होतं ते मला. आणि ते भात पण छान उकडत आहे. तर त्याला मिक्स करून हाय फ्लेमवर सोडते जोपर्यंत याला उकडी येते. आणि मग थोडं आणखी गाढी वाटत होती तर आणखी थोडं पाणी ॲड केलं मी. आणि आता इकडची गॅस कमी केली. त्यासोबत जे स्वयंपाक करताना थोडेफार भांडे निघाले होते आणि थोडं मेस झालं होतं ओट्यावर, ते हात लागलं क्लीन करून घेते म्हटलं. कारण मग रात्री ना आपल्यालाच हे सगळं अवघड होते. आणि आता जास्ती काय वेळ झाला नव्हता, संध्याकाळचाच वेळ होता. त्याच्यामुळे मी हे लवकर लवकर करत होते. कारण आतापासून जर भांडे जमा केले ना मग रात्री एवढे भांडे होतात. आणि मग रात्री जेवण वगैरे झाल्यावर खूप कंटाळा येते. जर एखाद्या दिवशी हे लेट आले आणि मग लेट सगळं झालं ना मग तर काय सांगायचंच नाही, इतकं जीवावर येते. तर इथे रुजूल होता समोर, म्हणून मी त्याला इथून वाकून वाकून बघत होते काय करताय म्हणून. आणि इथे आपलं क्लिनिंगचं पण चाललेलं होतं माझं. त्याच्यासोबत थोडे भांडे होते तेही धुवून घेते म्हटलं पटकन. तर ते पण करून घेते. आणि हे जे वाईप्स आहेत ना एवढे मस्त आहे की म्हणजे पटकन याच्याने सगळं ड्राय होऊन जाते जे पण आपण क्लीन करतो.
तर इथे बघू शकता थोडेफारच भांडे होते ते धुवून घेत आहे मी. आणि मग त्याच्यानंतर ना रुजुलची पण थोडी हे चालू होती चिडचिड, कारण त्याला झोपायचं होतं. पण आता हे 6:15 6:30चा टाईम होता, आतापासून कुठे त्याला झोपवायचं म्हणून मी त्याला टाळत होती. मग शेवट त्याला इकडे किचनमध्ये यायचं होतं, मग त्याला इकडे घेऊन आली आणि त्याला थोडंसं इकडे दाखवलं काय चाललं आहे बा म्हणून. तसंही त्याला इंटरेस्ट आहेच गॅसवर का होतं त्याच्यामध्ये. आणि भांडे धुता धुता माझं अर्धा लक्ष इकडेच होता, कारण कढी इतकं असते ना की अशी तर म्हणजे उकडीन त्याला उतू जाणार नाही, पण जर 2 मिनटं आपली नजर चुकली की ती पटकन कढी उतू जाते. म्हणून मग तिकडे भांड्यांसोबत हेही बघणं चालू होतं माझं. आणि इकडे पण मग मी सोबत सोबत चम्मच फिरवून घेतलं दोन्ही याला आणि मग इथे भांडे पण धुवून घेत आहे. तर असं आपलं सोबत सोबत काम केलं की आपल्याला सोपं पडते आणि छान पटकन होऊन जाते. नाहीतर मग कसं ते ठेवलं तर नंतरही आपल्यालाच करायचं आहे, मग एका वेळेस सगळं आपल्यावर लोड येते. त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे सोबतच केलेलं बरं आहे. तर इथे आता बघू शकता भांडे वगैरे धुवून झाले. त्याच्यानंतर आणखी ते थोडं पाणी झालं तर ते पण मी क्लीन करून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर आता इथे ना रुजुलला घेऊन आली मग किचनमध्ये, त्याला थोडं दाखवत होती. त्याचा मूड तुम्ही बघू शकता, त्याची काही इच्छाच नव्हती, त्याला झोपायचं होतं. कसं तरी मला त्याला अजून 1 तास टाळायचं होतं, म्हणजे थोडंसं त्याचा टाईमपास करायचा होता, कारण इतक्या लवकर कसं झोपवायचं. मग त्याला हे सगळं बनल्यानंतर जेवण वगैरे दिलं आणि मग त्याला झोपवलं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडलं तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा. आणि तुम्ही माझे शॉर्ट्स बघता का ते पण मला सांगा. त्याचसोबत लाँग व्हिडिओ पण बघत जा. म्हणजे मी एवढ्या मेहनतीने आता व्लॉग्स बनवत आहे, तर मलाही वाटते की थोडंसं आपली पण ग्रोथ झाली पाहिजे. तर तुम्ही बघा आणि कसं वाटतं तर नक्की सांगा. तर चला भेटू अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि ते रुजुलचं मूड बघू शकता तुम्ही कसं आहे. तर चला भेटू नंतर. तोपर्यंत बाय. टेक केअर.